मोठी बहीण आणि स्वागत आहे तुमचं प्रार्थना उपदेकर यूट्यूब चॅनलमध्ये. नुकतंच आता सहस्त्रनाम झालेलं आहे आणि आता आपण बघूया हौसाची तयारी कशी चाललेली आहे. या आज अष्टमी आहे तेव्हा आज गौरी आहे तेव्हा गौरीचं आतापासून पूजन करायचं. ही बघा आमची गौराई. इथे हौसाची तयारी करते ही माझी आजी, ही माझी आई आणि आत्या, या दोघींचा हौसा सुरू आहे इथे. तर इथे 5 सुपा घेतलेली आहेत. विड्याची पानं तर पहिली अशी 5 सुपं घेतली होती आपण. ती स्वच्छ धुवून पाणी शिंपडून त्याच्यावर स्वस्तिक काढलाय पुढे आणि मागच्या बाजूला. त्यानंतर सुरगुंडी भेटते, ते 5 राऊंड केलेले आहेत आपण सुपाच्या बाजूला. आता बघूया पुढे काय करतायत. फराळाचे पैसे हिरव्या बांगड्या घाला गौरीला. इथे आपण बघूया कसं करतायत. असा दोरा 5 वेळा. हे माहेरचं सूप आहे. खाना नारळाची उटी भरा. गौराबाईला हिरव्या बांगड्या दिल्या. तर इथे तयारी काय काय केले बघूया आपण. हे असं पॅकिंग केलंय. 5 प्रकारची फळं आणि भाजी, आणि 5 प्रकारच्या भाज्या घेतल्या आहेत. ह्याच्यामध्ये दोडका, पडवळ, भेंडी, कारलं, भोपळा. हां, 5 प्रकारचे नारळ. तर हे प्रत्येक सुपात आपण ठेवूया. हे ठेव. हे सर्व पॅकिंग प्रार्थनाने केलंय. हे धर, हे धर. आणि हे 5 प्रकारची मिठाई. ह्याच्यामध्ये जोडवी, हळद कुंकू, सुपारी, खटवं, मणी, मंगळसूत्र, कंगवा, आरसा, करंडाफणी असं सगळं आपण ठेवलेलं आहे. हे प्रत्येक 5 सुपात आपण ठेवूया. आजी कसली पानं आहेत? काकडी, काकडीची पानं घातलेली आहे. नंतर ओटीचं सामान आहे. भोपळ्याची पानं आहे. करंदाफणी आहे. कंगवा, सगळं बांगड्या, कुंकू, काजळ, सगळं जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं. आणखीन काय करायचंय? भाज्या बिज्या सगळं झालं. 5 प्रकारच्या भाज्या, 5 प्रकारची फळं त्या सुपामध्ये आपण सगळं ठेवलेलं आहे. हळद कुंकू घालून नंतर नारळ आणि पीस ठेवलाय. तुम्ही सूप बघू शकता. नारळ उलटा फिरव. हिचं नाव काय? नारळ तुझ्या बाजूला. हा, शाबास. असे नारळ असे बघ, असे हे बघा, हे नारळ असं ठेवायचं. चुकीच्या बाजून ठेवू नका. हा, बरोबर आहे. हा, असे बरोबर आहे, बरोबर आहे. मग ती हा पण फिरव. हे 2 नारळ फिरवा. त्या हिचं प्रीती नारळ फिरव. नारळ देवाकडे, हा, गौरीकडे तोंड पाहिजे. बस, हा, शेंडीचं तोंड गौरीकडे. हा असा दोरा बांधायचा आहे 5 वेळा. एक नारळ फिरव. आहे असू दे. नाही तुझं वेगळं ठेव, हिचं वेगळं ठेव. असू दे, पण तुझं एक तिथे आहे ना नवीन. मी पण आणलेली मग काल 2 निरंजन. दोन्ही निरंजनाला एका तपकात घ्यायची, ओवाळायचं. हिला गणपतीला, गौरीला दोन्ही ओवाळून झाल्यानंतर ही सूप ओवसायची. हां, आणि सांगायचं हा माझा मी ओसा यंदा मी केलेला आहे. तर यावर्षी खूप सुंदर असा योग आलेला आहे. ज्यांचे हौसे राहिलेत त्यांनी यावर्षी करून घेतलेत. तर इथे या मिठाया ठेवतायत. हे अनारसे आहेत. 5 प्रकारची मिठाई आहे.
वडे. तर आपण मिठाया अशा भरपूर घेतलेल्या आहेत. तर इथे काकी दोरा बांधते सुपाला सुतगुंडी. हे असे सगळे हौशे आहेत. तर आई आता प्रत्येक सुपात फूल ठेवते. तर आता माझी आत्या हां नारळावरती हळदी कुंकू घाला. प्रत्येक नारळावरती हळदी कुंकू वाहते. हा. आणि ती बघा कोपऱ्यात प्रार्थना हाय करते. हां एवढं सगळं झालं हां की आता ते ओसायचं आहे. ओसाचं म्हणजे निरांजन तर हळद सिंदूर काय असेल तुमचं आहे करून घ्या. ती गवर. हो निरांजन दोन्ही आता आई प्रत्येक नारळावर हळद कुंकू वाहते. हां जेवू घालायचं नंतर बघू येते जाय. ही बघ अगरबत्ती आहे ना तिकडे तुपाची बॉटल आहे. हा आपल्या गणपती बाप्पाचं नैवेद्य. तुझं कुठं आहे तबकामध्ये आपण 2 निरंजन घेतलेत. तुपाचा दिवा लावायचा आहे. ते झालं की गौरीला फूल वाहिलंय. हे बसतो जरा बाजूला करून ठेव मागे करून ठेव जरा मागे गौरीची ओटी. कर मागे तिथे सूप राहायला हवं. हे सुपामध्ये ओळ्या हे करायचंय. हा आता ही 2 दिना या सुपात घ्या दोन्ही पण. गौराईला पाया पडायचंय. वाजून छान आशीर्वाद घेतलेला आहे गौराईचा. श्रेया इकडे ये. ते ह्याच्यात ठेव हे. हा ते ह्याच्या साईड ठेव. इकडे उचल तू उचल. हा चल तू तिकडे चल तिकडे. हा हे घे. शिकवे ओसायचं आता आपण सूप भरून ठेवलं होतं तू नाही तू ते नको तू ते नको नाही आमचं नव्हे. तू पण हात लावायला. मी तू हात लाव. हे घरचं आहे. घरच्या म्हणजे गौरीचा ओस आहे. हां हा. तरी प्रत्येकाची 5-5 सुपं वेगळी. आता आम्ही गौराईला असं कर. वाढले. हा. तुमचा हे कर. आणि आता दोघींनी मिळून. गौराईला ओवाळा ओवाळा. हा असं. तुमच्या ह्या पदराला जा त्याचे सुपाचं एक शिर असं धरा. हा असं एकदम सुपर शिर. हा आणि असं ओसा 3दा असं हे करा. हा असं हा हिच्या पदराला तू लाव असं. हा आणि ते सुपर हिच्या ठेव. हा ठेव तिच्या पुढ्यातच ठेवायचं ते. उचल हे तांबून उचलता तुझ्या पुढ्यात. हा आता म्हणा. आता तू सगळी 5 एकत्र तुम्हाला घेता येतील त्या उचलता येतील. तर आता गंमत बघूया आपण कशी घेत आहेत 5 सुपं एकावर एक. ही 5 सुपं उचलतात आता. कुठे जात तेव्हा चला पहिलं सूप उचललंय. ह्याच्यावर आहे दुसरं सूप. तर अशी एकावर एक सुपं ठेवतायत. दोघी जरा गाता ये लवकर ये. तू हे वरती ठेव. आता काय हळदी रसं घालून झालेलं आहे तुमचं. आरती करून झालेली आहे. तेव्हा आता ही 5 सुपारीला फक्त हे पदर लावा आणि ओसा पाहिजे माझं. मी पण घेऊ. आता घ्या तर अशी 5 सुपं ओवसतायत. जवळ जायचं का?
आईला ओसायचे आहेत. औषधी मी केलेले आहे ते मान्य करून घे. आणि घरामध्ये संसारावरती लक्ष ठेव. सगळ्या गोष्टी सुख शांती घरामध्ये लाभू दे. हा आणि नेहमीप्रमाणे जे गोष्टी करायचे ते चालू ठेवू. चालू ठेवू आम्ही. हा आता खाली आणि तुम्ही नमस्कार अशी 5 सुपं ओसून झाल्यावर व्यवस्थित नमस्कार पाया पडायचा बाप्पाला. ठेवून झाले. आता हे आत्याचे 5 सुपं आहेत ती ओसायचे आहेत. आईची होती तिकडे पहिली ठेवून दिलेत. नाही आता सगळ्या म्हणजे मुलांशी हलत ते गाडी नेणार तेव्हा पण जाणार अशी परिस्थिती त्यामुळे 5 सुपं झालेत. हे माय वाटणीची ओवायची. मुलीची आमच्या खाली हात धरा. हे बघ एक पदराचा एक शेव लावा खाली. हा आणि 3 वेळा ओसा. सावकाश ना पण ते घसरतायत सांभाळून. खाली टेबल धरा. हे म्हणा ओशी मी केलेल्या ते मान्य करून द्या. आणि घरामध्ये सुख शांती सांभाळून द्या. सगळं काय चुकलं वाटलं असेल ते बरोबर करून तुम्हीच घ्या आपलं सगळं. आता एक एक उचल पृथ्वी एक एक उचल ठेव. ते लक्ष ठेव. नाही ते बरोबर एका व्यक्ती होईल ठेवू नका. आता हे ठेवून द्यायचे आहेत. प्रीती तो लाव तुझ्या हातामध्ये राहू दे. तुझ्या हातात राहू दे. आणि एक पाठ ठेवते ते खाली पाठ. तू तिकडं बाहेर नाही यायची. तू बाहेर तू घेऊन जावं बाहेर जा घेऊन. हा तुळशीकडे जा. तुळशी इकडची चालेल. तुळशीकडे जाऊ. तुळशीपर्यंत जा. आता घरात जायचंय. आता हा ओसा डोक्यावर असा असा आहे. घे डोक्यावर. माहेर वाशमीचा हौसा. सांग ओसा आणलाय म्हणून. ठेव पटावर ठेवा. हा ठेव. आता ठेव. अरे आम्ही नमस्कार. ठेव ठेव. हळदी कुंकू लावू. थांबा इथे. आम्ही आहे विचार नको इकडे बातम्या तरी एवढी जागायची. खाली बसून चालेल. खाली बसून देत ना. खाली बसून इकडे तोंड करून दे इकडे. आपल्या 10 मोठा आहेत. 20 पण आहे. तसं काय शेवटी जे पहिलं करायचं शेवटी करतात. हे चुकतं. बरोबर खडा नारळाने तर आम्ही मोठी बरी जाऊ. बरं तुझं काय? तुझी साडी कुठे आहे? ती साडी एका याच्यात टाकू शकते. तुला माहिती आहे ते माहिती फरक नाही आहे. पडत. इकडे गेलं का बा? त्याच्यावर झाले इथे आहे. आपण बघायचं. वेणी घेतला घालायला. हां साडीने ओटी भरायची असते. होय पाया पड. आई नाही लागली भावजनी म्हणली चालते. माहेरी कोणते आहे आता तू बाहेर जाय. तुझा तू ते बोल बघ पडले प्रीती तुझं. सोनचापा खोवून ठेव. तोपर्यंत आपण रांगोळी बघूया. तुझीला नमस्कार कर आणि परत अशी फिरून ये. डोक्यावर घेऊन ये. आता आई घराच्या बाहेर जाऊन तुळशीजवळून ओसा घेऊन येणार आहे.
इथे आपला औदुंबर आहे. हा हौसा असा डोक्यावरनं घेऊन ये. इथे रांगोळी काढली आहे. ते पाठीमी मी ऐकत नाही. एक तर माझ्याकडे प्रॉपर्टी काय उतरवू नको साधी. तिकडे तिकडे तिसरं. हां सांग. तू घे उतरवून घेतो का आता घे तिकडे ठेव इकडे ठेव इथे ठेव. हा गौराई तुला आम्ही ओसा आणलेला आहे. मान्य करून घ्या. आपला तू मान्य करून घे. आणि असं घरामध्ये भरभराट कर म्हणावं. ते ये. आता बस ना. आता तुझं- हां, तुझं- अशी हे मोठ्या बाळाच्या सुद्धा ह्यांना भाग्य लागलं बघा. आणि मग ती गेली कुठे एवढी? करायचं नाही. भैया तुझा नवरा भैया खूप सुंदर. हो सुरू आहे. सुंदर खूप सुंदर. हा कुठे काढलेला का जान्हवीच्या हो हॉलवरती म्हणजे स्टेजवरती पाठी नाव दिसलं. साडीने ओटी भरायची आपण. ही माहेरची होती हा. माहेरची ओटी. आलेले आहेत हा. दोघी जणी. श्रेया, आता पाया पड. भाऊच्या पाया पड. म्हणजे ही माहेर तू आलीस. आता परत जायचं परत सासू दुसरा ओसा घेऊन यायचा. लक्षात घ्या. हे माहेरी आलं कसा झालेला कधी आज? भेटायला आज? परत दुसरं आज? हो आत्ता येऊन गेलो. तर माहेरचा झालेला आहे. आता आपण सासरचा हौसा आणणार आहे. ह्या दोघीही चालल्या आहेत. जा तुझा आज जा. ह्यांचा इथे एक छान फोटो काढूया. आता आम्ही सासरचा ओसा घेऊन निघालेला आहोत. या तुझ्याकडे राहिला होता ओसा आणि माझा पण राहिलेला होता. आता आम्हाला योग आला एकत्र करायचा. खूप खूप सुंदर योग आलेला आहे ह्यावर्षी. डोक्यावर घ्या हौसा. तेल येत आहे. कुंकू लावताय. सासरचा हौसा घेऊन आल्यात. आता यांना आपण हळद कुंकू लावूया. या त्या हे उचल. हे उचल. हे उचल. आम्ही आमच्या सासरी आलेलो आहोत कोण आले? ओसा घेऊन. हां. हे थांब. आधी लावलं ही कुंकू? भक्ती हिचं ओझं ठेव. हिचं ओझं तू ठेव. म्हणजे हे सुपाला हात लावा. हां आणि इथे ठेव. ठेव इथे. हां. त्या सुपावर. हां हे सुपार. तुझ्या सुपावर. म्हणून ही हां हे सासरी ओसा आणलेला आहे. ते मान्य ओसा करून घेऊन आणलेला सांग. आहे. हां. मान्य करून घ्या. हां आणि नमस्कार करा. करून घ्या. नमस्कार करा. आता आत्तेचा. तुझं पण सासरच्या ओसा आणलेला आहे. हां. आता कुंकू लावला? हो, इथे बसून त्यांची ओटी भरा. हो ओटी भरते. आता यांना हळद पिंजर लावून ओटी भरायची. तुझं हे झालं की मला हे पाठव नक्की. प्रोफाईल पाठव. आता आपण राहूच कॉन्टॅक्टमध्ये. नाही नाही हे झालं दोघींची आरती कर आणि दोघींच्या हातात साखर ठेव. काय माझ्या 2 नंबर जाऊबाई आमची ओटी भरतायत. नारळ.
वेळ लागतो काय मला माहित नाही रात्रीपासून सुरुवात केलेली आहे. आणि खूप आहे, खूप आहे. उत्तरला गाडी असणार केवढं नाही, आणायचंय? शेताला जायचंय. त्यांची बायको केवळ अशी बोलाबोली झाली काय माहिती नाही हा गाडी- काय माहिती राजेश कुमार टेम्पल. राजेश नव्हे, राजेश तो- राजेश आहे. आता प्रीती पण येणार नव्हती एकटीच होतं पण प्रीती आली एकटीच नशीब चांगलं होतं म्हणून झालं सगळं. हातावरती काहीतरी साखर गुळ काहीतरी दिवशी आम्हाला आलेलं इथे आल्यावर कळलं. दोघींची आरती का चालते का बोलू? जाणार नाही तिथे आहे. येणार आहे ते आता आल्यावर राजा राजेश येणार आहे ना ते आम्हाला इथे आल्यावर कळलं. आमचा राजे जाणार एक बातमी होती पण ते म्हणजे त्याचं रिझल्ट आता बाकीचे जे वंश राहिलेले आहेत ना ते प्रत्येक गौरीच्या पुड्यामध्ये ठेवायचे. हा? हा. हे सगळं देऊन आल्यानंतर तुमचं काय मग हे पण आता आमची सुपावर ओसा पूर्ण झालेला आहे आणि आता गौरीला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही ओसा घेऊन ज्या ज्या ठिकाणी गौर आहे त्या ठिकाणी तो ओसा घेऊन आम्ही जाणार आहोत. अशा तऱ्हेने आमचा ओसा पूर्ण झालेला आहे. आमचा पूर्ण झालेला आहे. थँक्यू. ओसा घेऊन निघाले आपण. ओसा घेऊन आपण घरात आलो. सजलेल्या फक्त त्यांच्याकडे गौरी असते. फक्त गणपती असते. जसं की आमच्या घरी गौरी असते ना. उमा